मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आपण सध्या करमाळा तालुक्यातील केम या गावामध्ये आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की हा जो आहे तो साठवण तलावाचं या काम जे आहे ते करण्यात आलं होतं। यामध्ये आपण पाहू शकतो की या साठवण तलावाच्या कामासाठी जे आहे ते जवळपास 2,94,00,000 रुपयाचा इतका निधी जो आहे तो शासनाने मंजूर केला होता। शासन जे आहे ते शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवतंय, परंतु या तलावाचं जे आहे ते काम केल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। परंतु हे काम जे आहे ते अपूर्ण अवस्थेत असून यामध्ये या भागातील शेतकरी असतील ते देखील त्रस्त झाले आहेत। या नागरिकांनी देखील हे काम व्यवस्थित झालेत नसल्याचा जो आहे तो आरोप केलेला आहे। या भागातील शेतकरी आपल्याबरोबर आहेत, तसेच प्रहार संघटना आहे। काय सांगाल, नेमकं काय तुमची तक्रार आहे? कशा पद्धतीने याचं काम होतं साठवण तलावाचं? पहिला ह्या ठिकाणी साधा पाझर तलाव होता। नंतर शासनानं जवळपास 2,95,00,000 रुपये ह्या कामासाठी मंजूर केले। शिवशंभो कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरला वारंवार आम्ही अधिकारी आले व्हिजिटला, अधिकाऱ्याला सांगितलं सगळ्या हे काम काय व्यवस्थित होत नाही, तरी त्यांच्याकडे थोडंसं कुठल्याही अधिकाऱ्याने ह्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही। हां, काय हे काम सुरू असताना तुम्ही कुठं होता नेमकं? काय मी इथं पॉईंटलाच होतो। ह्या पॉईंटच्या खाली हा जो पाझर तलाव आहे ना, साठवण तलाव आता जर होतोय ना, हा गट नंबर आहे 703/3 आणि ह्याच्या खालचा जी गट आहे तो माझा गट आहे 703 पैकी 2 1 2 3 अशातला माझा गट, माझं शेती हे साठवण तलावाखाली। कालच्या वेळेला जो पाऊस झाल्या ह्या निकृष्ट काम केल्यामुळं हा पाझर तलाव फुटण्याचा धोका होता। शासनाला आम्ही वेळोवेळी कळवलं, शासनानं सुद्धा कुणी लक्ष दिलेलं नाही। शेवटी आम्हाला नाईलाज असतो प्रहार संघटनेकडे धाव घ्यावी लागली। आत्ता उद्या जर काय पाऊस झाला आणि ह्याचं जर काय बरं वाईट झालं, तुम्ही सांगणार आहे का की पाऊस होणार नाही? आणि हा पाझर तलाव 100% फुटणार आहे। आज मी त्याला ह्या निकृष्ट कामामुळं ह्या खालच्या माझ्या गट नंबरमध्ये अजून पाणी आहे। ह्या कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीमुळं सगळं पाणी आहे माझ्या गट नंबर 703 पैकी। हा गट उतार आहे माझा। हां आणि त्याने इतकं म्हणजे काय, आम्ही त्याला प्रत्येक वेळेला विचारतो, बाबा तुमची वर्क ऑर्डर दाखवा, काही दाखवलं नाही। तुमचं काम आम्ही चांगलं करून देतो, काही मागच्या वेळेलाच वाचलो आहे आम्ही। आणि आता उद्या जर काय पाऊस झाला तर त्याला आमचं जर नुकसान झालं त्याला जबाबदार कोण? त्याच्याकरता आम्ही बच्चूभाईकडे गेलोय, प्रहार संघटनेकडे। नक्कीच अजून देखील शेतकरी आपल्याबरोबर आहेत, काय सांगायचं तुम्हाला? आता या ठिकाणी सुरुवातीपासून अगदी मी त्यांना सांगत होतो काम व्यवस्थित करा। पूर्वीचा पाझर तलाव होता, आता साठवण तलाव आहे, तरी त्यांनी दुर्लक्ष केलं। मी वेळोवेळी याच ठिकाणी मी राहतोय, याच ठिकाणी माझी जमीन खाल्ल्याच बाजूला आहे। गट नंबर 703/2 आम्ही 3 या ठिकाणी 4 खातेदार आहेत या ठिकाणी, तरी त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही। फक्त त्यांचा रोलर इथं येत होता, फक्त उभा राहत होता, पाणी मारलेलं नाही, कुठं सिमेंट वगैरे वापरलेलं नाही, खडी वापरलेलं नाही, पाईप वापरलेलं नाही, हे काहीसुद्धा केलेलं नाही। वारंवार आम्ही त्यांना सांगायचो करतो फक्त म्हणायचे, पण प्रत्यक्षात काहीही केलेलं नाही। आणि याच्यामुळं काय झालं माहिती आहे का, आमचा जो मध्यंतरी पाऊस झाला, तो पाऊस झाल्यानंतर काठोकाठ भरला, वर्ण व्हायची पाळी आली। परंतु आम्ही सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन अधिकाऱ्याशी संपर्क साधून त्यांना विनंती केली, अहो आमचं खाली काहीच राहणार नाही। हां, आणि त्यावेळेस कुणीही अधिकारी आलेला नाही, ही कॉन्ट्रॅक्टदारसुद्धा आलेला नाही। शेवटी मग आम्ही स्वखर्चाने आम्ही बरेचशी कामं केली, ट्रॅक्टर लावून, JCP लावून, पण त्यांनी काही हीच केलेलं नाही। मग त्यामुळे आम्ही ह्याच्यातून वाचलोय सध्या। पण भविष्यात काम निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळं हे आम्हाला कधी धोका होईल ह्याचं काहीही सांगता येत नाही। तरी आमची शासनाला एवढीच विनंती की हे काम व्यवस्थित करा। हे काय ऐकत नाहीत म्हणून आम्ही प्रहार संघटनेकडे गेलो, त्यांनी आमची विनंती मान्य केली आणि ते आमच्याकडे आज आले, कारण पुढचं भविष्य आम्हाला माहिती काय होणार आहे ते। आणि याच्यानंतर आम्ही 16 तारखेला मोर्चा काढणार आहे बघा संपूर्ण। आणि समजा 16 तारखेला जर आमच्याकडे जर कुणी लक्ष नाही दिलं तर आम्ही तिथं आत्मदहनाचा इशारा आम्ही देणार आहे। नक्कीच अजून पाहतो की या ठिकाणी शेतकरी अजून आहेत, तुम्हाला काय?
त्यांनी नंतर जे आहे ते प्रहार संघटनेकडे देखील तक्रार केली होती. प्रहार संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर आपल्याबरोबर आहेत. काय सांगाल, इथल्या शेतकऱ्यांची जी अडचण आहे त्याची तक्रार तुमच्याकडे केल्यानंतर कशा पद्धतीने तुमचं पुढची भूमिका प्रहार संघटनेने घेतली? काय झालं की केममध्ये ही पाझर तलाव जे मंजूर झाला आहे 2,94,00,000 रुपयाचा हा पाझर तलाव आहे. या शेतकऱ्यांनी अनेक वेळा अधिकाऱ्यांकडे मागणी केली, निवेदनाद्वारे यांनी शेतकऱ्यांनी कळवलं, पण ह्या कॉन्ट्रॅक्टर देखील झुकला नाही आणि अधिकाऱ्यांनी देखील लक्ष दिलं नाही. आणि हे अधिकारी काय करतात, अधिकारी ह्या कॉन्ट्रॅक्टरला पुसतात आणि त्या पाठीमागं अधिकाऱ्यांचं पाठबळ कॉन्ट्रॅक्टरला असल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरची मस्ती आली कॉन्ट्रॅक्टरला. माझी एकच प्रहार संघटनेची मागणी की अधीक्षक अभियंता असेल, मुख्य अभियंता असेल, ही सगळ्यात मोठे भ्रष्ट आहेत आणि दक्षता विभाग देखील भ्रष्ट आहेत. मी गेल्या महिन्यामध्ये पत्र दिलं होतं. मी 7 तारखेला पुण्या येथे येरवडा अधीक्षक अभियंत्याच्या ऑफिससमोर आंदोलन करणार होतं प्रहार संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घेऊन. पण काही अधिकाऱ्यांनी आम्हाला एक विनंती केली की बाबा आम्ही 8 दिवसामध्ये या तळ्याची पाहणी करून संबंधित कॉन्ट्रॅक्टरवरती चौकशीचे आदेश काढून चौकशी करून त्यांना देय देत नाही म्हणून. पण देय त्यांचं जे हे रक्कम जी आहे ह्या ठरलेली ह्या तलावाची वर्क ऑर्डरप्रमाणे ते देय द्यायच्या तयारीमध्ये हे अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता हे होते. पण हे आमच्या तक्रारीमुळे त्यांनी हे देय देणं थांबवलं आहे. पण त्यानंतर 8 दिवसामध्ये चौकशी करत असताना देखील आम्हाला 8 दिवसाचा वेळ दिला. 8 दिवसानंतर त्यांनी केली नाही. नंतर मी 15 दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी त्यांना पत्र दिलं की बाबा 1 महिना होऊन देखील तुम्ही कुठलीही चौकशी केली नाही. तर या करता काय, ह्यासाठी आम्ही 16 तारखेला आंदोलन या प्रहार संघटनेच्या मार्फत सर्व शेतकऱ्यांना घेऊन इथलाच तलाव नाही तर करमाळा तालुक्यातील जातेगावचा असेल, पुन्हा पोत्र्याचा असेल, अर्जुननगरचा असेल, आमच्या केममधील दुसरा कासार मळ्यातला असेल, ह्या प्रत्येक तलावाचा हा शिवनेरी कंस्ट्रक्शन शिवाजी तळेकर हा भ्रष्ट अधिकाऱ्याला दिलेला आहे. आणि ह्यांनी फक्त हातात हात मिळवून करून अधिकाऱ्यांकडून हा तलाव मंजूर करून यायला आणि पूर्ण अधिकारी ह्याला सामील आहेत की ह्याला पाठीशी घालण्यासाठी. त्यामुळं महिलांना मंत्री महोदय, मुख्यमंत्री साहेबांना आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड साहेबांना माझी हात जोडून विनंती की संबंधित पहिल्यांदा ह्या अधिकारी चौकशी झाली पाहिजे आणि ठेकेदाराला चौकशी होऊन त्याला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे. आणि अधिकारी देखील ह्यामध्ये तेवढंच गुन्हेगार आहे जेवढा ठेकेदार आहे. त्यामुळे आज मला सांगा, मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे सिंचनाचं क्षेत्र वाढावं आणि जलसंधारणाचा व्याप वाढावा यासाठी कोट्यांनी रुपये खर्च करतं महाराष्ट्र शासन. आणि हे जर अधिकारी ह्या अशा कॉन्ट्रॅक्टला हाताशी धरून जर उधळपट्टी ह्या पैशाचं करत असेल तर मुख्यमंत्री साहेबांना विनंती, अशा अधिकाऱ्यांची 100% चौकशी निलंबित पहिल्यांदा केलं पाहिजे आणि SIT मार्फत ह्यांची चौकशी झाली पाहिजे. ह्यांना CID मार्फत चौकशी झाली पाहिजे. अशा अधिकाऱ्यांची किती कामं केल्यात, किती ह्यांनी आतापर्यंत दिल्यात आणि कुठले कामाची ह्यांनी मंजुरी घेतात आणि कुठले पैसे त्यांनी पुरवल्यात, अशा अधिकाऱ्यांची चौकशी होणं. यासाठी मोठ्या प्रमाणात आम्ही शेतकऱ्याला घेऊन ही 4-5 गावातील शेतकऱ्यांना घेऊन मी मोठ्या प्रमाणामध्ये 16 तारखेला मुख्य अभियंता येरवडा पुणे येथे मी मोठ्या प्रमाणात प्रहारच्या माध्यमातून आंदोलन करत आहे. जर त्या दिवशी जर आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही मंत्रालयात 8 दिवसामध्ये मंत्रालयात आत्मदानाचा विचार देणार आहे. नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी जे आहे ते करमाळा तालुक्यामध्ये अनेक जे आहेत ते साठवण तलावाची कामे झालीत. ते देखील याच जे आहे ते कॉन्ट्रॅक्टरने केली होती. ते देखील सध्या यामध्ये जे आहे ते निकृष्ट दर्जाचं काम पूर्णपणे झालेलं असून या ठिकाणी वारंवार प्रहार संघटनेने देखील या नागरिकांच्या तक्रारी जे होत्या त्या प्रहार संघटने केल्यानंतर त्यांनी जे आहे ते संबंधित मुख्यमंत्री असतील तसेच बाकी खात्याचे मंत्री असतील त्यांच्याकडे देखील निवेदन दिलं. त्यानंतर त्यांची जी व्यथा आहे ती देखील शासन दरबारी मांडली. वारंवार अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल करून देखील प्रशासनाकडून देखील अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची जी दखल आहे ती घेतली नव्हती. ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झाली त्यावेळेस देखील हे तळ्यातून जे आहे ते पाणी वाहत होतं. त्यामध्ये शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झालं होतं. यामध्ये भविष्यामध्ये देखील या प्रमाणात या निकृष्ट कामामुळे या ज्या तळ्याच्याकडेचे शेतकरी आहेत त्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. त्यामुळं प्रशासनानं याकडं जे आहे ते लक्ष द्यावं व हे काम जे आहे ते चांगल्या पद्धतीचं करावं अशी मागणी जी आहे ते प्रहार संघटना व या शेतकऱ्यांनी केली असून येत्या सोमवारी जे आहे ते या सर्व प्रहार संघटना व नागरिकांच्या वतीने जे आहे ते पुणे येथे हे आंदोलन करण्यात येणार असून या ठिकाणी या आंदोलनाची दखल न घेतल्यानंतर जर आंदोलनाची दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते शेतकरी व प्रहार संघटनेच्या वतीने आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी दिलेला आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.